खरं तर ज्यांनी मला आदेश दिले, ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले, त्यांच्यावरच खरं तर माझे आरोप आहेत. या सरकारमधल्या काही लोकांनी या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असं आमचं वारंवार म्हणणं होतं आणि आजही ते आहे. आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसाच्या तपासामध्ये काय कारवाई झाली पाहिजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर, शिवप्रेमींसमोर आणलं पाहिजे. यापेक्षा आता या सरकारमध्ये असं उलट झालंय की ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, आमच्याकडे मागणी करतायत. मग ही यंत्रणा कशी आली आहे? आज आपण बघितलं असाल की 26 सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते. त्या 2 आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही. म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर 2 तासानंतर आपटे आणि पाटील असे 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी 3ऱ्या आरोपीकडे, 4थ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिलं आणि ते लोकांसमोर आणलं नाही. आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत. निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू. खरं तर आपल्याला माहिती आहे की 14 पानी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला समजलंय आणि या अहवालाच्या जो प्रसारमाध्यमाचा अहवाल आहे या अहवालात आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिलेली आहे. भ्रष्टाचार झालाय याला पुष्टी दिली आहे. आपल्याला माहिती असेल की एखादं काम वेल्डिंग झालं, पुतळ्यामध्ये लोखंड वापरलं हे अहवालात प्रसिद्ध झालंय, परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी पुतळा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होतं. बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर बिल्डिंग चुकीचं आहे तर बिल तुम्ही का केलं, कोणाचा दबाव होता, कोणी लवकर पैसे देण्यासाठी सांगितले होते, हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं. आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे पुतळ्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. दोषी आता आपल्याला माहिती असेल की आपटेंची जर स्टेटमेंट बाहेर आलं तर दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिलेत एक्स्ट्रा. आता आपण कामामध्ये कशा करतात अनियमितता आहे, लोखंड वापरलंय, वेल्डिंग वापरलंय, खेळ मारलेत हे सगळं दिसतंय. त्यामुळे दोषी कोण आहे लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरीकडे आता पुन्हा नव्याने निविदा तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता. त्यावेळी पण 2 महिन्यातच करण्याचं मान्य केलं आणि आता पण 6 महिन्याची निविदा दिली. खरं तर एखादा स्मारक पुतळा उघडण्याला जवळजवळ 2 वर्ष लागतात असं त्याच्यात तज्ञ लोकांचं म्हणणं आहे. मग एवढी घाई गडबड कशाला? आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली, ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं ठरवून करण्यात आली काय, कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली. 8 दिवसाची टेंडरची नोटीस आहे. त्याचबरोबर आता निवडणुका आल्यात म्हणून यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे ह्या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसवले ते भ्रष्टाचार झाले आहेत त्यांच्याबद्दल सरकारमध्ये रोष आहे म्हणून हा रोष कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.